नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सागर खूप हतबल झालेला असतो आणि तो रडत असतो आणि इंद्रा त्याला शांत करत असते. त्याच वेळेला आता सई माऊला मुक्ता ही नाश्ता भरवत असते आणि सागरला राहवत नसतं. सई आणि मुक्ताचं ते प्रेम पाहून त्याला राहून राहून सारखं सारखं रडायला येत असतं. तेव्हा इंद्रा म्हणते की सागऱ्या, अरे स्वतःला सांभाळ, असं म्हणून ती त्याला शांत व्हायला सांगत असते. तर इथे आता सई माऊ म्हणत असते की बस झालं मुक्ताई. तेव्हा मग सईला ती पाणी भरवते आणि त्या दोघींचंही ते प्रेम पाहून सागरला खूप वाईट वाटत असतं. त्याला राहून राहून त्याने केलेल्या चुकीची जाणीव होत असते आणि ही चूक मी का केली, इतक्यात सगळी चूक माझ्याकडून घडलीच कशी, याचा पश्चाताप त्याला खूप होत असतो. आणि सागरला तसं त्रासात पाहून इथे इंद्रालाही खूप रडायला येत असतं. तिलाही या सगळ्याचा खूपच त्रास होत असतो. त्यानंतर मग आता सई म्हणते की मुक्ताई, माझं पोट भरलंय, मी आता खेळायला जाते. त्यावेळेला मुक्ता आता तिचा हात धरते आणि म्हणते की नको ना सई माऊ, प्लीज नको ना जाऊस. तेव्हा मग आता ती मुक्ता तिला जवळ खेचून घेते आणि आपल्या जवळ राहून म्हणते की नको, कुठेही सई तू मला सोडून जायचं नाही आहेस. सईला कळतच नसतं की तिच्या मुक्ताईला काय झाले. मुक्ता म्हणते की नको सई, कुठेही जाऊ नकोस तू मला सोडून, तू इथेच माझ्याबरोबर राहा, मी तुला माझ्यापासून कुठेही लांब जाऊ देणार नाही. असं सगळं बोलत मुक्ता आता रडत असते. स्वाती म्हणत असते की मुक्ता, अगं काय करतेस तू हे. आणि मुक्ताला ती शांत करत म्हणते की अगं मुक्ता, सई दुसरीकडे कुठेही जात नाही आहे, सई खेळायला जाते असं म्हणते ती. अगं तिला खेळायला जाऊ देत ना, असं आता स्वाती ही तिला विचारते. त्यावेळेला मग मुक्ता म्हणते की ठीक आहे सई माऊ, तू खेळायला जातेस ना, ठीक आहे जा. आता सई निघून जाते आणि त्यानंतर मग मुक्ता ही लक्कीला म्हणते की लक्की, प्लीज तू तिच्या मागे मागे जा ना, तिच्यावर लक्ष ठेव, ती कुठे जाते, तिला कुठेही एकटं सोडू नकोस. असं मुक्ता बोलून तिला जबरदस्त या सगळ्याचा धक्का बसलेला असतो आणि या सगळ्यामुळे सागरला खूप गिल्ट वाटत असतं. त्यानंतर आता स्वाती म्हणते की मी जरा जुईकडे जाऊन येते आणि मुक्ता तिथे रडतच उभी असते. तिला ती जे काही वागते त्याचा खूप त्रास होत असतो. नंतर मग आता सागर हा मुक्ताजवळ जातो. मुक्ता तिथे एकटीच रडत बसलेली असते आणि कोमल ही इंद्राजवळ येऊन तिला शांत करत असते. तेव्हा मग आता सागर हा मुक्ताला म्हणतो की हे बघा मुक्ता, काहीच होणार नाही आहे, प्लीज तुम्ही शांत व्हा, तुम्ही असा त्रास करून घेऊ नका, मी असं काहीही घडू देणार नाही आहे. आणि इथे इंद्रा पण खूप रडत असते, तिलाही या सगळ्याचा त्रास होत असतो. तर कोमल तिला सावरत असते. परंतु मुक्ता ही सागरच्या कुठल्याही गोष्टीत त्याच्याशी काहीच बोलत नाही, ती फक्त त्याला इग्नोर करत असते. सागर म्हणतो की हे बघा मुक्ता, मी तुम्हाला सांगितलं आहे ना, तुम्ही प्लीज असा त्रास करून घेऊ नका, मी सईला आपल्यापासून कुठेही लांब होऊ देणार नाही, सई ही आपल्याजवळच राहणार आहे, प्लीज तुम्ही शांत व्हा. तेव्हा मग मुक्ता म्हणते की सागर मी काय करू, मी माझ्या सईला माझ्यापासून कुठेही लांब जाऊ देणार नाही. आता ती पुढे सागरला सांगते की तुम्हाला काय वाटते की मला हा सगळा त्रास होतोय तो उगीचच होतोय का. सई माझी मुलगी आहे, जरीही मी तिला जन्म दिलेला नसला तरीही ती माझ्या मुलगी आहे. खरंच तिच्याशी माझी खूप मोठी नाळ जोडलेली गेली आहे. सागर, तुम्हाला कळत कसं नाही आहे, मी ज्या काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करते ते हे फक्त माझे शब्द नाही आहेत, तर खरंच मला हे सगळं जाणवतंय. मी सईपासून कधीही लांब जाऊ शकणार नाही, कारण सई माझा श्वास आहे आणि जर श्वासच एखाद्या जीवातून तुम्ही बाजूला कराल तर ती व्यक्ती जगू शकते का, तर नाही. तशीच माझी अवस्था झाली आहे. तर सई माझ्यापासून वेगळी झाली ना सागर, तर मी जगू नाही शकणार, माझ्या श्वासच माझ्यापासून कोणीतरी तोडून नेल्यासारखा होईल. जेव्हा सई माझ्या आयुष्यात आली तेव्हा मात्र माझं आयुष्य पूर्ण झालं. आता जर सईच माझ्या आयुष्यात नसेल तर माझा आयुष्याला काहीच अर्थ नाही आहे. तुम्हाला कळतं आहे का सागर, आपलं जे काही लग्न झालेलं आहे एकमेकांशी ते केवळ फक्त सईमुळे झाले. सईमुळे आपलं एकमेकांशी नातं जोडलं गेलेलं आहे. सईमुळे आपण एकमेकांशी लग्न केलं आणि जर तीच गोष्ट आपल्यापासून बाजूला झाली तर काय होईल, याचा विचार तरी केला आहे का तुम्ही, असं मुक्ता त्याला विचारत असते. मुक्ताला आता काय बोलावं हे सागरला काहीच सुचत नसतं, कारण मुक्ता ही तितक्या पोटतिडकीने बोलत असते आणि खूप रडत असते. ती म्हणते की नाही सागर, नाही, माझ्यापासून माझी सईमाऊ दूर होईल ही कल्पनाही मला सहन होणार नाही. त्यामुळे तुम्ही हे जे काही केलं आहे ना ते ठीक आहे, परंतु मी माझ्या मुलीला माझ्यापासून लांब होऊ देणार नाही. वाटेल ते करेल, परंतु मी माझ्या सईला तिकडे देणार नाही, हे अजिबात मला सहन होणार नाही. सई माझ्या काळजाचा तुकडा आहे आणि तिच्यापासून मला अजिबात लांब होता येणार नाही, असं सगळं आता मुक्ता बोलत असते. आणि सागर मात्र पूर्ण गप्प असतो. सागर त्यावर तिला काहीही बोलत नसतो. आता इथे मुक्ता म्हणते की सागर, तुम्ही हे सगळं काय चूक करून बसले, काय मोठी तुम्ही एक चूक केली ज्याने ही सगळी गोष्ट झाली आहे. सागर, मी तुम्हाला हात जोडते, प्लीज आपल्या सईमाऊला कुठेही पाठवू नका.
माझी सई माऊ मला हवी आहे, मी तुमच्यासमोर हात जोडते सागर, तिला पाठवू नका, असं म्हणून ती आता खूप खूप रडत असते. तेव्हा सागर आता तिला जवळ घेऊन शांत करत म्हणतो की मुक्ता प्लीज तुम्ही शांत व्हा, असं काहीही होणार नाही आहे, मी कुठेही तिला पाठवणार नाही आहे, तुम्ही शांत व्हा, असं म्हणून तो तिला आता रडायला थांबवत असतो. त्यानंतर आता इथे सावनी मात्र खूपच खुश झालेली असते आणि तिचा जो वकील असतो कल्याणकर तो तिच्यासाठी टाळ्या वाजवतो आणि म्हणतो की वा मॅडम, आजपर्यंत मी इतक्या केसेस हँडल केलेल्या आहेत, परंतु तुमच्यासारख्या हुशारीने कोणीही गेम केलेला नाही आहे. तुम्ही जे आज काही खेळलात ना ते प्रचंड हुशारीने खेळलात आणि खरंच त्यासाठी तुम्हाला मानलं पाहिजे. इतक्या डोक्याने तुम्ही चाललात आणि शेवटी आपली केस तुम्ही जी वीक झालेली जी स्ट्रॉंग करून दाखवलीत. खरंच सावनी मॅडम यू आर ग्रेट, असं म्हणून तो आता तिचं कौतुक करत असतो. त्यावेळेला मग सावनी म्हणते की हो, मी आहेच मुळात ग्रेट आणि मी मॅजिक आहे. हे सगळं सावनीचं मॅजिक आहे जे काहीही करू शकतं. ती मुक्ता आणि सागर फार उडत होते ना, त्या दोघांनाही असं वाटत होतं ही केस त्यांच्याच हातात आहे आणि सागर माझ्या दोन्ही मुलांना माझ्यापासून लांब करायला बघत होता, परंतु ते त्याला कधीच जमणार नाही. आता मी त्यांना त्यांच्याच तोंडावर पाडलं आहे. सागर आणि मुक्ता हे आता कायमचे हरणार, कारण काही झालं तरीही मी जिंकणार आहे. मी माझ्या मुलीला माझ्याकडे परत घेऊन येणार. काही झालं तरीही सागर आणि मुक्ताला मान खाली घालून त्या सईला माझ्याकडे द्यावंच लागेल आणि माझी मुलगी मला परत करावीच लागेल, असं सगळं ती आता म्हणत असते. आणि हे ऐकल्यानंतर इथे मिहीरला खूप मोठा त्रास होत असतो आणि मिहीरलाही चिडलेला असतो. मिहीर आता हे बोलून जातो की तुला लाज वाटत नाही का हे सगळं करताना. आता तेवढ्यातच पटकन सावनी मागे वळून बघते आणि कल्याणकर वकिलाला सावनी म्हणते की जरा जाताना तुम्ही दरवाजा लावून जा. आता जेव्हा सावनी ही समोर मिहीरला बघते तेव्हा तिला त्याचा खूपच प्रचंड राग आलेला असतो. कल्याणकर वकील तिथून निघून जातो आणि मिहीर म्हणतो की हे सगळं काय करतेस तू सावनी, अगं तुला तरी कळतंय का, हे असं कसं वागू शकतेस तू, अगं एका मुलीला तिच्या कुटुंबापासून तिच्या आईपासून कसं लांब करू शकतेस तू. तुला माहिती आहे की सई ही मुक्ता बहिणीशिवाय नाही जगू शकत आणि मुक्ता बहिणीचाही सईवर खूप जीव आहे, परंतु तरीही तू असं का वागू शकतेस. तेव्हा मग आता तुला कळतंय सईला या सगळ्याचा आणि मुक्ता बहिणीलाही या सगळ्याचा किती त्रास होईल. अगं तू फक्त आई आहेस तिची, जन्म दिलायस तू, परंतु मुक्ता बहिणी आई हा शब्द जगतीये, ती सईबरोबर किती काळजीने राहते हे तुला कळतंय का. अगं या सगळ्या गोष्टींचा विचार तरी तू करायचा होतास. एक बाई म्हणून या गोष्टी तरी तू समजून घ्यायला हव्या होत्यास ना, असं कसं वागू शकतेस तू. त्याच वेळेला मग आता सावनी म्हणते की हे बघ, हे सगळं जे काय आहे ना तुझा शहाणपणा तू मला दाखवू नकोस. ज्यावेळेला ती माझ्या दोन्ही मुलांना माझ्यापासून हिरवून घेत होती, सई तर सई, त्याचप्रमाणे आदित्यलाही माझ्यापासून ती लांब करत होती, त्यावेळेला कुठे होतास तू. जेव्हा मी लाज सोडली आहे सगळी आणि या हॉटेल रूमचं भाडं भरतीये त्यावेळेला कुठे होतास तू. त्यावेळेला तुला आठवण नाही आली. आणि काय रे, त्या कोमलशी लग्न केलंस तेव्हा तुझी सख्खी बहीण इथे जिवंत आहे, तिला तुला विचारावंसंही वाटलं नाही. त्यावेळेला त्या मुक्ता बहिणीला तू बहीण म्हणून मान दिलास आणि मला मला मात्र तू तोंडावर पाडलंस. ही बहीण असतानाही तुला कधीही तिच्याशी बोलावंसं वाटलं नाही. त्यावेळेला तुला कधी लाज नाही वाटली का. आता तू माझी लाज करतोयस, मला काहीच फरक पडत नाही तू जे काही बोलतोयस त्याचा, आणि तू हे जे काही करतोयस ना ते मला अजिबात आवडत नाही. तू त्या सागरबरोबर आणि मुक्ताबरोबर जे काही वागतोस त्यांच्याबरोबर रिलेशन मेंटेन करतोयस ते करत राहा, परंतु मी मात्र आता माझा स्टँड मागे घेणार नाही. तुला हे बोलताना जराही काही वाटलं नाही. मला तू बहीण म्हणून कधी मान दिलायस का. काहीच केलेलं नाही आहे, मग मी का लाज बाळगू आणि मी का तुझं ऐकू. मी ह्या सगळ्या गोष्टी करणार, काही झालं तरीही सईला मी आता आणणारच. त्यावेळेला मग आता मिहीर हतबल होतो. मिहीर तिच्या पुढे हात जोडतो आणि म्हणतो की हे बघ सावनी, मला कळतंय तुला बहीण म्हणून जो काही मान आहे ना हवा तर मी देईन, तुला बहीण मानायला तयार आहे, परंतु तू या गोष्टी करू नकोस. तरीही ती काही ऐकायला तयार नसते. ती म्हणते की नाही, काही झालं तरीही मी सईला माझ्यापासून अजिबात लांब करणार नाही. आणि ती प्रचंड चिडलेली असते. ती मुक्ता आणि सागर यांचा बदला घेण्यासाठी हे सगळं करते. त्याच वेळेला आता मिहीर म्हणतो की अगं काय वाईट केलं आहे त्याने तुझं. ठीक आहे, आता तू जे काही वागतेस ना मला या सगळ्याचा खरंच खूप त्रास झाला आहे. आता तुझ्यासमोर मी हात जोडतो, कधीही बाहेर कोणालाही सांगू नकोस की तू माझी बहीण आहेस म्हणून, कारण मला तुला बहीण म्हणण्याची देखील आता लाज वाटते. त्यावेळेला मग आता ती भयंकर चिडलेली असते आणि म्हणते की जस्ट लिव्ह, गेट आऊट, असं म्हणून ती आता मिहीरला तिथून बाहेर काढून देते आणि तोंड वाकडं करून बसलेली असते आणि मिहीरही तिकडून निघून जातो. तरी ते मुक्ता ही सईच्या बाजूला असते आणि सई माऊ ही गाढ झोपलेली असते. मुक्ता ही तिला जवळ घेऊन बसलेली असते आणि मुक्ताला खूप भीती वाटत असते की सई आपल्यापासून दूर निघून जाईल.
मुक्ताला सावनीचे शब्द आठवत असतात. सावनी म्हणालेली असते की या सगळ्या पेपर्समध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही मला सही द्याल तर मी तुम्हाला आदित्य देईल. हे सगळं तिला आठवून तिला त्रास होत असतो. नंतर आता ती म्हणत असते की मुक्ता, तुम्ही मला काहीही करू शकत नाही, तुम्ही मला थांबवू शकत नाही. मनात आलं तर आदित्य आणि सई मी दोघांनाही माझ्याकडे घेऊन जाऊ शकते, कारण मी त्यांना जन्म दिलेली आई आहे आणि तुम्ही काहीही करू शकणार नाही. माझी मुलं मी घेऊन जाईल, असं सगळं ती म्हणत असते. आणि त्याच वेळेला आता मुक्ताला इथे रडू येत असतं. मुक्त्या आपल्या सईला जवळ घेत असते आणि तिला जवळ घेऊन ती सगळी सारखी तिच्या कपाळाला जवळ घेत असते. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना मुक्ताला आता खूप त्रास होत असतो. ती रडत असते, सतत तिच्या डोळ्यातनं पाणी येत असतं. आपली सई मऊ आपल्यापासून बाजूला झाली नाही पाहिजे हेच तिला जाणवत असतं. आता थोड्या वेळाने ती बाजूला होते आणि स्वतःचेच डोळे पुसते आणि काहीतरी ठरवते आणि म्हणते की नाही, आता मला शांत बसून चालणार नाही. सई माऊ ही तिथेच झोपलेली असते, तिचे डोळे बंद असतात आणि ती गाढ झोपेत असते. मुक्ता आता स्वतःचीच काहीतरी निश्चय केल्यासारखं तिथून उठून बसते आणि तिथून मग स्वतःची बॅग घेऊन बाहेर पडणार असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे मिहीर म्हणत असतो की नाही भाई, काही होऊ शकत नाही. अरे निर्लज्ज बाई आहे ती, तिने स्वतःची लाज सोडलेली आहे. तिला किती समजावलं, तिच्या पुढे डोकं फोडलं ना तरीही ती ऐकायला तयार होणार नाही. मग आता इंद्रा म्हणते की मिहीर आता काय करायचं मग. त्यावेळेला मग आता मिहीर म्हणतो की आता आपल्याकडे काहीही पर्याय नाही आहे. आता आपल्याला एकच पर्याय आहे, तो म्हणजे सईला तिला द्यावंच लागेल. त्यावेळेला इंद्रा जोरजोरात रडायला लागते आणि म्हणते की नाही नाही, हे सगळं नाही करू शकत आपण. तेव्हा मग आता मिहीर म्हणतो की दादूस, अरे तिला समजवलं परंतु तिला काहीच कळायला मार्ग नाही आहे. त्याच वेळेला इथे आता इंद्रा ही खूप जोरजोरात रडू लागते आणि सागर तिला शांत करत असतो. तेवढ्यातच मुक्ता बॅग घेऊन बाहेर येते आणि म्हणते की हे काय चाललंय तुमचं, प्लीज तुम्ही स्वतःचं सगळेजण रडणं थांबवा ना, असं रडू नका ना तुम्ही लोक, असं ती त्याला शांत करत असते. नंतर मग आता मुक्ता म्हणते की काही होणार नाही आहे, आपली सई आपल्यापासून कुठेही लांब जाणार नाही आहे, तिला आपण कुठेही लांब जाऊ द्यायचंच नाही आहे. तुम्ही शांत व्हा सगळेजण आणि असं करू नका. सई झोपलेली आहे, जर ती पुन्हा सगळ्यांना रडताना बघेल तर तिला काय वाटेल. मी जरा जाऊन येते, असं मुक्ता म्हणते. त्याच वेळेला आता सागर येतो आणि म्हणतो की मुक्ता, अहो कुठे निघालाय तुम्ही. तेव्हा मुक्ता म्हणते की मी जरा जाऊन येते. आणि मुक्ता ही सागरला म्हणते की सागर, तुम्ही असा चेहरा पाडून बसू नका. आता सगळ्यांनी स्वतःच्या चेहऱ्यावरचं दुःख पुसा बघू. सगळ्यांनी आता चेहरे जरा फ्रेश करा, सगळ्यांनी फ्रेश व्हा. आणि आपण सारखे सारखे असे रडताना सईने बघितलं तर ती त्या सगळ्याचं टेन्शन घेईल. म्हणून तुम्ही प्लीज कोणीही टेन्शन घेऊ नका, सगळ्यांनी नॉर्मल आणि रिलॅक्स राहा. तिला अजिबात काही जाणीव करून द्यायची नाही आहे की हे सगळं काही घडतंय त्याची. त्याच वेळेला मग आता इथे सागर हा म्हणत असतो की मुक्ता, परंतु तुम्ही कुठे निघाल्यात, तर ती काही सांगायला तयार नसते. तेव्हा मग आता इंद्रा म्हणते की बाय, पण तू अगं एवढ्या रात्रीची कुठे चालली आहेस. तेव्हा मग मुक्ता म्हणते की मम्मी, मला जरा एक एमर्जन्सी आहे, एक एमर्जन्सी केस आली आहे, त्यामुळे मला जावं लागणार आहे, परंतु तुम्ही प्लीज शांत व्हा. आणि सई झोपली आहे. त्याच वेळेला मग आता सागर म्हणतो की मुक्ता, सई उठली तर तिला मी काय सांगू. तेव्हा मग मुक्ता म्हणते की तिला एवढंच सांगा की लवकरच आई येते आणि मी केसमध्ये आहे हे तिला सांगा, तिला समजेल. आणि मम्मी ऐका ना, तिथे ना सई उठलीस तर तिला जरा ग्लासमध्ये दूध गरम करून द्याल का, म्हणजे मी गरम करून ठेवलेलं आहे, असं ती सांगते. आणि इंद्रा हो असं म्हणते आणि मुक्ता ही स्वतःची चप्पल काढते आणि बाहेर पडते. सागर मुक्ताला म्हणतो की मुक्ता, मी तुमच्यासोबत येऊ का. परंतु मुक्ता म्हणते की नको, मी जाईन. आणि ती आता बाहेर पडलेली असते. तर इथे आता स्वाती देखील बाहेर येते आणि म्हणते की भाई, अरे मुक्ताला या सगळ्याचा खरंच खूप त्रास झाला आहे, ती आतमधून हल्ली रे, तिच्या सगळ्या वागण्यातून कळतं आहे की तुला या सगळ्याचा जबरदस्त धक्का बसला आहे. मग आता सागर तिला म्हणायला लागतो की हो माहिती आहे स्वाती मला, आणि ह्या सगळ्याला कारणीभूत फक्त मीच आहे, माझ्यामुळे हे घडलं आहे सगळं, माझ्या त्या एका सईमुळे हा सगळा घोळ झाला आहे, असं म्हणून सागर आता तोंड पाडून आतमध्ये निघून जातो. आणि नंतर आता स्वाती ही दरवाजा बंद करून घेते. आणि त्यानंतर मग आता सागरलाही या सगळ्याचं खूप वाईट वाटलेलं असतं. सागर आता खूप हतबल झालेला असतो. तो सई माऊच्या रूमजवळ येतो आणि रूमजवळ येऊन आता सई झोपलेली असते, तो तिला हळूच पाहतो. आणि नंतर रूममध्ये आल्यानंतर सईजवळ येऊन त्याला खूप वाईट वाटत असतं. या सईच्या जीवामध्ये आपण इतका मोठा प्रॉब्लेम निर्माण केला. सुखासुखी सई ही मुक्ताबरोबर राहत होती, परंतु मी हे काय करून बसलो असा विचार सतत त्याच्या डोक्यामध्ये येत असतो. आणि तो सतत सईला बघून डोळ्यातून पाणी काढत असतो. आणि इथे आता सागर हा सईजवळ जातो आणि तिच्या अंगावर हात ठेवतो आणि हात ठेवल्याबरोबर त्याच्या डोळ्यात टचकन आता पाणी येतं. आणि इथे सई माऊ ही नेहमीप्रमाणे मुक्ताची साडी धरून झोपलेली असते. आता नेहमीप्रमाणे मुक्ताची साडी धरल्याशिवाय तिला झोप लागत नसते हे सागरला माहीत असतं. आता सागर म्हणत असतो की सई,
खरंच मी चुकलो गो, मला माफ कर. तुझा पप्पा याने खूप मोठी चूक केलेली आहे. अगं तुझ्यासाठी या आयुष्यामध्ये मी काहीही करू शकलेलो नाही. फक्त एकच चांगली गोष्ट केली ते म्हणजे मी मुक्ताला इथे आणलं. तुझ्या मुक्ताईला मी इथे तुझ्यासोबत आणलं आणि तुझ्याबरोबर प्रत्येक वेळेला ती आहे. फक्त एकच गोष्ट चांगली झाली. त्याशिवाय मी तुझ्यासाठी या आयुष्यात काही चांगलं करू शकलो नाही असंच वाटतंय मला. असं म्हणून आता सागर हा तिच्या डोक्यावर हात ठेवतो आणि तिच्या कपाळाला त्यावेळेला किस करतो आणि जोरजोरात आता म्हणजेच आवाज न करता रडायला लागतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येत असतं. आता तो सईजवळ हात ठेवतो. त्याच वेळेला सई झोपेमध्येच सागरचाही हात धरते आणि गच्च धरून ठेवते, त्याला सोडत नसते. त्यावेळेला मग इथे सागर देखील सईजवळ तिच्या डोक्यावर डोके ठेवून अगदी रडत असतो आणि म्हणत असतो की बाळा मला माफ कर. तुझा पप्पा आज नापास झालेला आहे. इतक्या मोठ्या गोष्टी केल्या परंतु एक गोष्ट मी समजू शकलो नाही. एक सही केली आणि मी माझ्या मुलीपासून कायमचा लांब झालोय असं झालंय. मी पोरका झालोय माझ्या मुलाशिवाय. असं सगळं सागर बोलत असतो आणि या सगळ्यामुळे त्याला खूप वाईट वाटत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सावनी खूप खुश असते. सावनी आता जो क्लॉज असतो तो सारखा वाचत असते की माझ्याकडे तुम्ही आदित्य देणार तर त्या रिप्लेसमेंटमध्ये माझ्याकडे सई येणार. जर आदित्य देणार तर सई आणि जर सई असेल तर आदित्य, असं म्हणून ती खुश होत असते. त्याच वेळेला आता दरवाजा ठकठकला जातो म्हणून ती आतमध्ये या असं म्हणते. त्याच वेळेला इथे आता मुक्ता आतमध्ये आलेली असते. आता मुक्ता आल्याबरोबर सावनी म्हणते की मुक्ता, अरे तू आता आलीस आणि मला कल्पना होतीच ग की तू येणारच आहेस ॲक्च्युली, कारण तू आल्याशिवाय राहणार नाहीस हे मला माहिती आहे. ओ आता जर आलीच आहेस तर ये आतमध्ये, असं ती तिला सांगते. त्याच वेळेला आता मुक्ता ही म्हणते की सावनी मला तुझ्याशी फार महत्त्वाचं बोलायचं होतं. त्यावेळेला मग आता सावनी म्हणते की हां काय बोलायला आली आहेस तू माझ्याशी, म्हणजे त्या दिवशी जसं माझ्याबरोबर वागलीस म्हणजे जशी धमकी दिलीस अँड ऑल तशी काही धमकी द्यायला आली आहेस का. तेव्हा मुक्ता म्हणते की सावनी मी तुझ्याशी बोलायला आली आहे, मी काहीतरी द्यायला नाही तर काहीतरी मागायला आली आहे. तेव्हा मग सावनी म्हणते की काय काय मागायला आलेली आहेस तू. तर इथे आता सावनी म्हणते की ठीक आहे बोल, काय बोलायचं आहे ते बोल. मग आता मुक्ता म्हणते की सावनी तू मला माझ्यापासून माझ्या मुलीला हिरावून घेतेस, परंतु प्लीज तसं करू नकोस. माझ्या मुलीला माझ्यापासून हिरावू नकोस. सावनी अगं जरीही तिला मी जन्म दिला नसला तरीही ती माझी मुलगी आहे. अगं तिची माझ्याशी नाळ जोडली गेली आहे आणि मला तिच्याशिवाय जराही राहता येणार नाही. मला माहिती आहे सावनी तुझा माझ्यावर खूप राग आहे की मी त्यावेळेला तुझी मुलगी म्हणजेच सई तुझ्याजवळ दिली होती, परंतु त्यानंतर जेव्हा मला कळलं की तिला त्रास होतोय तेव्हा मी तुझ्याकडून तिला काढूनही घेतलं होतं. परंतु मला खरंच माहिती नव्हतं की हे कोर्ट मला सईबरोबर राहण्याची परवानगी देईल किंवा सई मला त्यावेळेला चूज करेल, परंतु त्यावेळेला सईने मला चूज केलं होतं. आणि जेव्हा सईने हे सगळं केलं तेव्हा मला खरंच अपेक्षा नव्हती की एखादं लहान मूल माझ्यावर इतकं जीव लावू शकतं, माझ्यावर इतकं प्रेम करू शकतं. परंतु सावनी खरंच माझ्या मुलीवर खूप प्रेम आहे आणि जेव्हापासून मी तिच्याबरोबर राहते तेव्हापासून आम्ही दोघीही आनंदात आहोत. माझ्या आयुष्यातही तेव्हा रंग नव्हते, ते रंग सईने माझ्या आयुष्यात भरले आणि सई आणि मी एकमेकांसाठी एखाद्या पीससारखे आहोत. जेव्हा एखादं चित्र आपण काढतो आणि ते पीस जेव्हा कनेक्ट होत नाही किंवा एखादं ते पीस भेटत नाही तेव्हा कसं आपलं चित्र अपूर्ण राहतं, तसंच माझं आणि सईचं झालेलं आहे. मी आणि सई तसेच आहोत. जर दोघींमधलं एकही एकमेकींच्या आयुष्यातून काढलं तर ते पीस बनू शकत नाही, ते मास्टरपीस तसंच राहू शकत नाही. तसंच मी आणि सई एकमेकांसाठी आहोत. आम्ही एकमेकींपासून खरंच वेगळे होऊ शकत नाही. आमचा जीव गुदमरेल, खरंच आमचा एकमेकींमध्ये श्वास अडकलेला आहे. त्यामुळे प्लीज सावनी तू असं करू नकोस. मी तुला रिक्वेस्ट करते की माझ्या सईला माझ्यापासून लांब नेऊ नकोस. खरंच ती माझी मुलगी आहे आणि तिच्याशिवाय मला एकही क्षण जगता येणार नाही. मी तुझ्यापुढे हात जोडते सावनी, प्लीज माझ्या मुलीला परत कर. एक आई तुझ्यासमोर पदर पसरतीये, तिच्या मुलीसाठी भीक मागते की प्लीज सावनी तिच्या मुलीला तिला परत कर. मग आता सावनी म्हणते की थांब, या सगळ्या गोष्टीचा फोटो काढला पाहिजे. आणि सावनी ही समोर मुक्ताला बघते आणि मुक्ताच्या तसा हात जोडलेल्या गोष्टीचा फोटो काढते आणि म्हणते की थांब मुक्ता, अगं बेस्ट फोटो आहे हा फोटो ना. आता मी रोज सकाळी उठून बघणार तेव्हा मला आनंद होईल की तू माझ्यासमोर हात जोडले होते. पण मुक्ता तुझ्या एक लक्षात येतंय का, ज्या वेळेला तू आदित्यसाठी हे सगळे पेपर्स घेऊन माझ्या तोंडावर धमकी देत होतीस तेव्हा तुला काही जाणवलं नव्हतं. तेव्हा पण मी एक आईच होते ना. तू माझ्या मुलाला, माझ्या आदित्यला माझ्यापासून लांब करत होतीस तेव्हा तुला दया आली नाही का.
आता मी तुला दया दाखवू असं तू म्हणतेस ना. मग तेव्हा कशी मोठ्या तोऱ्यामध्ये माझ्या तोंडावर ते पेपर फेकून मारले होतेस आणि म्हणाली होतीस की आदित्यलाही मी ताब्यात घेणार, तू जगण्याची लायकी नाही वगैरे, असं सगळं माझं काढलं होतंस. एनिवे, मला आता ते सगळं काहीच काढायचं नाही आहे, कारण मी जिंकलेली आहे आणि मुक्ता तू हरलीस. आणि म्हणूनच मी तुला सांगते की मी तिची आई आहे. फॉर काइंड इन्फॉर्मेशन, मी माझ्या मुलीला जन्म दिला आहे. तू तिची जन्म दिलेली आई नाहीस. आणि तू आता कितीही हात जोड, कितीही गयावया कर, परंतु मी माझ्या सईला तुझ्याकडे आता पुन्हा देणार नाही. कारण आता सईला मी ठेवून घेणार आहे. काही झालं तरीही मला तुला हरवायचंच होतं. आता तुला समजेल की नक्की काय असतं ते. असं म्हटल्यावर आता मुक्ताला इथे खूपच वाईट वाटलेलं असतं. सावनी काहीच ऐकायला तयार नसते. तर आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की मुक्ता ही खूप रडत असते, परंतु सावनी तिचं ऐकत नाही. सावनी म्हणते की मुक्ता, आत्ता तुला कळेल की नेमकं काय घडलं होतं माझ्या बाबतीत. जेव्हा तू दोन्ही मुलांना माझ्यापासून लांब करायला निघाली होतीस, जेव्हा तुझी मुलगी तुझ्यासमोर नसेल ना, तिच्या एक एक सहवासासाठी आणि एका एक क्षणासाठी तू जेव्हा तरसली जाशील आणि जेव्हा तुला तिचा सहवास हवा असेल, तेव्हा तुला तिचा सहवास मिळणार नाही. तेव्हा तुला कळेल की आपल्या मुलांना अशा आपल्यापासून लांब केल्याचं काय दुःख असतं, त्यांना आपल्यापासून लांब केल्यावर काय वाटू शकतं, याचं दुःख आता तुला समजेल. काही झालं तरीही मी सईला तुझ्याकडे देणार नाही, असं मुक्ता आता तिला बोलत असते. आणि सावनी म्हणते की आज रात्र तुला जेवढी सईबरोबर जगायची तेवढी जगून घे, तिच्याबरोबर जेवढं राहायचं आहे तेवढं राहून घे, परंतु आता उद्याची सकाळ ही वेगळी असेल, मी सईला घेऊन जाईन. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सावनी घरी आलेली असते आणि सागरला म्हणत असते की कुठे आहे माझी सई, आणि तिने आता कॉलर धरलेली असते आणि सई कुठे आहे हे ती विचारत असते. त्याच वेळेला सागर म्हणतो की नाही, सई कुठे आहे हे मला माहिती नाही आहे, कारण सई आणि मुक्ता दोघीही या घरामध्ये नाही आहेत. मुक्ता ही सईला घेऊन कुठेतरी गायब झाली आहे. हे ऐकल्यावर मात्र आता इथे तिला जबरदस्त धक्का बसतो. आता सागर हा तिची कॉलर सोडायला सांगतो आणि म्हणतो की मुक्ता पण गायब झाली आहे. मुक्ता आणि सई काल रात्रीपासून या घरामध्ये नाहीत. हे ऐकल्यावर आता सावनीला देखील जबरदस्त धक्का बसलेला असतो. सगळेजण तिकडे पाहतच असतात. आता तुला काय करायचं आहे ते कर, सरळ असं सागर आता सावनीला बोलून दाखवतो. आणि तिला या सगळ्यामुळे खूपच आता इथे वाईट वाटलेलं असतं. आपली सई आपल्यापासून कुठे दूर निघून गेली का, याची भीती देखील आता तिला वाटू लागलेली असते. आता सागर हा मुक्ता आणि सईला गमावणार की मुक्ता ही सईला घेऊन कुठे निघून गेलेली असणार, हे पाहणं रंजकतेचे ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.